जय शिवराय. ज्या दिवसापासून आपल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे परिणाम घोषित झाले, नेमकं त्या दिवसापासून एक खूप मोठा विषय आपल्याच महाराष्ट्रात चर्चेला आला आहे. म्हणजे 23 नोव्हेंबरपासून विषय आहे ईव्हीएमचा. विषय आहे ईव्हीएम मशीने बॅन करून निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात यावा याकरिता. आणि म्हणून याच अनुषंगाने, या विषयाच्या अनुषंगाने या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपले काही विचार तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. पण त्या अगोदर एक खूप चांगली उदाहरण तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. दोन उदाहरणं आहेत. एक उदाहरण आहे याचं सिगरेटचं पॅकेट, ठीक आहे, आणि दुसरं उदाहरण आहे दारूची बॉटल, ठीक आहे. दोन उदाहरण बघा. या सिगरेटच्या पॅकेटवर क्लिअर दाखवलेलं आहे की तंबाखूमुळे तुम्हाला कॅन्सर होतोच, ठीक आहे. आणि लिहिलं पण आहे आणि बाकायदा फोटो दाखवला आहे, ठीक आहे. या तंबाखूमुळे म्हणजे तंबाखूचं सेवन केल्यामुळे कोणत्याही प्रकारे, म्हणजे कोणी सिगरेट पितो, कोणी खर्रा खातो, है ना, यामुळे तुम्हाला 100% कॅन्सर होऊ शकतो, हे दाखवलं गेलं आहे. आणि या पॅकेटवर लिहिलं गेलं आहे की स्टॉप टुडे, म्हणजे सिगरेट पिणं आजच थांबवा, या पॅकेटवर लिहिलं आहे, ठीक आहे. या दारूच्या बॉटल देखील हेच लिहिलं आहे की दारूचं कंझम्पशन हे तुमच्या शरीरासाठी हानिकारक आहे, लिहिलं आहे. या दोन्ही वस्तू, ह्या गोष्टी क्लिअर की यांचं सेवन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीराला 100% हानी होऊ शकते. पण तरी मित्रांनो, या दोन वस्तू आज देशात सगळ्यात जास्त विकल्या जातात, ना. कारण काय, ना, कारण काय? यामध्ये आहे नशा. या दोन्ही वस्तूंमध्ये आहे नशा. विषय समजून घ्या मित्रांनो, मी काय बोलत आहे. विषय आहे नशा. या दोन्ही वस्तूंमध्ये नशा आहे. आणि याचा फायदा कोणाला आहे? गव्हर्नमेंटला. टॅक्सच्या माध्यमातून सगळ्यात जास्त टॅक्स मिळतो गव्हर्नमेंटला या दोन वस्तूंपासून, रेव्हेन्यू. सेकंड फायदा कोणाला आहे? या कंपन्यांना, जे या दोन वस्तू बनवतात आणि मार्केटमध्ये विकतात. तिसरा फायदा आहे डॉक्टर्सला, है ना. कारण यामुळे ज्या काही बिमाऱ्या होतील त्या दुरुस्त करण्यासाठी तो साधारण माणूस डॉक्टर्सकडे जाईल, हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल, आपलं घरदार विकेल, सगळे पैसे त्यांच्या खिशात जाईल, डॉक्टरांच्या. आणि याचा नुकसान कोणाला आहे? फक्त तोच व्यक्ती, जो व्यक्ती हे दोन गोष्टी कंझ्युम करत आहेत, ना. नुकसान म्हणजे साधारण जनतेला आहे. साधारण जनतेला याचं नुकसान आहे. विषय समजून घ्या. नशा. या दोन वस्तूंपासून जो नशा मिळतो त्याच्यामुळे फक्त नुकसान त्या साधारण माणसाला आहे, जो याचं कंझम्पशन करतो, ज्याचा उपयोग करतो. आणि हेच नाही तर काही तुम्ही एखादी मूवी बघा किंवा टीव्ही सिरियल बघा, त्यामध्ये जेव्हा केव्हा ह्या दोन वस्तू एखादा ॲक्टर, एखादा व्यक्ती वापरताना दाखवल्या जाते, तेव्हा साफ आणि क्लिअर शब्दात लिहिलं जाते की तंबाखू आणि दारूमुळे तुमच्या शरीराला हानी होऊ शकते. क्लिअर कट लिहून येते टीव्हीमध्ये पण, है ना. पण तरी ह्या वस्तू सगळ्यात जास्त विकल्या जातात. कारण आहे नशा. आणि याचं नुकसान कोणाला आहे? साधारण जनतेला. फायदा कोणाला आहे? 3 लोकांना: गव्हर्नमेंट, कंपनीज आणि डॉक्टर्स. आता मी विषय आणतो आपल्या ईव्हीएम मशीनचा. विषय समजून घ्या मित्रांनो. एक नशा आहे राजकारण. तो नशा असा आहे की ज्याच्या हातात ती पॉवर आली ना, तो पॉवर सोडायला तयार नाही आहे. राजकारणातलं पॉवर एक नशा आहे, है ना. ज्याच्या हातात एकदा आली तो सोडायला तयारच नाही आहे, आणि त्यासाठी तो काही पण करायला आज तयार आहे, काही पण, ठीक आहे. म्हणजे फुकटचे पैसे का वाटणं, लोकांसोबत छेडखाडी का करणं, म्हणजे पक्ष का तोडणं, नवीन पक्षात लोक काय जाणं, सगळं काही करायला तयार आहे.
एक पॉवर, नशा आहे ते राजकारण. आणि सेम गोष्ट कुठेतरी ईव्हीएम मशीनचा पण याच्यात कुठेतरी हात असला पाहिजे. मी कन्फर्म नाही म्हणत, असला पाहिजे. शक आहे सगळ्यांनाच. त्याच्या कारण ही आहे, म्हणजे काय आहे ईव्हीएम मशीन? माणसानं बनवलेली एक एक टेक्नॉलॉजी म्हणा, एक प्रोडक्ट आहे ते मशीन. है ना? म्हणजे माणूस जो कमांड त्या मशीनला देईल ते मशीन तसं काम करेल. कोणती पण असो, ते फक्त ईव्हीएमच नाही, आपला मोबाईल घेऊन घ्या, घरचे काही प्रोडक्ट घेऊन घ्या, टीव्ही घेऊन घ्या, काही पण घेऊन घ्या. मशीन आहे की जोपर्यंत तुम्ही त्या मशीनला एखादा कमांड देत नाही तोपर्यंत ते मशीन काम करत राहील, रन करत नाही. आणि हेच नाही तर असे ज्यावेळेस हे इलेक्शन झालं, ठीक आहे, आणि भरपूर लोकांनी हे ईव्हीएम मशीन हॅक करून दाखवलेली आहे, है ना? हॅक करून दाखवलेली आहे. आणि जर खरंच ज्या ईव्हीएम मशीनमध्ये जर गडबडी असेल, बघा मी आशंका व्यक्त करत आहे ना, जर खरंच या ईव्हीएम मशीन गडबडी असेल तर याचा फायदा कोणाला होणार आहे आणि नुकसान कोणाला होणार आहे? है ना? फायदा होईल राजकारणी लोकांना, काही मोठ्या कॉर्पोरेट जगातील लोकांना, है ना, आणि काही VIP लोकांना. तीनच प्रकारचे लोक आहेत ज्यांना या ईव्हीएम मशीनचा फायदा होईल. आणि नुकसान कोणाला होईल? सेम त्या साधारण जनतेला, ज्याला असं वाटते की लोकतंत्र हे वाचलं पाहिजे, है ना, ज्याला वाटते असं लोकशाही हे वाचली पाहिजे, अशाच लोकांचं याच्यात नुकसान आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की तंबाखू आणि दारू पिल्याने कोणाचं नुकसान आहे, सेम गोष्टी त्या साधारण जनतेसाठी लागू होत आहे या ईव्हीएम मशीनच्या बाबतीत. आणि हे ईव्हीएम मशीन का बरं बॅन केली पाहिजे? ठीक आहे, बघा पुन्हा एकदा सांगतो, जर हे दारू आणि तंबाखू जर मार्केटमध्ये मिळालाच नाही, बघा मित्रांनो, मिळालाच नाही तर कुणी याचं कन्झम्पशन करणार नाही, तब्येत खराब होणार नाही. जर कन्झम्पशन करणार नाही, कोणाच्या तब्येतीवर याची असर पडणार नाही आणि डॉक्टरकडे जावं लागणार नाही. समजून घ्या. सेम जर ईव्हीएम मशीनच बॅन असेल, जर त्याच्यात गडबडी असेल तर, आणि बॅलेट पेपरवर निवडणुका होत असेल तर याचा फायदा कोणाला आहे? ज्याला असं वाटते की लोकतंत्र, लोकशाही हे वाचली पाहिजे, है ना. समजून घ्या विषय. म्हणून मला असं वाटते की जर ह्याच्यात शक असेल गडबडी असण्याचा तर हे ईव्हीएम मशीन बॅन केली पाहिजे. आणि हे दारू आणि सोबत हे टोबॅकोही, तंबाखूही बॅन झाला पाहिजे मार्केटमधून, है ना. आणि आणखी एक विषय महत्त्वाचा की का बरं ही ईव्हीएम मशीन खरंच बॅन केली पाहिजे आणि बॅलेट पेपरवर निवडणुका ह्या झाल्या पाहिजे. बघा 2014च्या अगोदरही जे राजकीय पक्ष सत्तेत नव्हते, म्हणजे विरोधात होते, त्यांनी देखील या ईव्हीएम मशीनवर बॅन आणायची 100% प्रयत्न केले आहे, आंदोलने केली आहेत आणि आताही करून राहिल्यात, जे आता विरोधात आहेत. ठीक आहे. आणि हेच नाही तर स्वतः इलेक्शन कमिशन खरे आकडे द्यायला तयार नाही आहे की या निवडणुकीमध्ये कुणाला किती किती निवडणुका म्हणजे वोटिंग झालं कोणत्या कोणत्या एरियात. आणि हेच नाही, भरपूर ठिकाणी घोळ दिसून आलेला आहे वोटिंगमध्ये, आकडे खूप अलग अलग आले आहेत. आणि हेच नाही तर ज्या दिवशी ईव्हीएम मशीन हे सील करण्यात आली संध्याकाळी, त्याचं चार्जिंग पॉईंट किती होतं आणि निवडणुकीच्या वोटिंगच्या काउंटिंगच्या दिवशी ते चार्जिंग पॉईंट किती होतं, याच्यातही खूप तफावत दिसून आली आहे, है ना. हे कारण आहे ईव्हीएमवर बॅन आणला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे एक गाव आहे मार्कडवाडी, या गावाने पूर्ण प्रणाली उभी केली होती बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्या यासाठी प्रयत्न केला होता. पण त्या गावावर जमावबंदी करण्यात आली, 144 लावण्यात आली आणि इलेक्शन कमिशनने देखील तिथे बॅन आणलं की ही सगळी प्रोसेस झालेली आहे, डबल करण्यात यावी नाही. मग जिंकलं कोण? प्रशासन की लोकशाही, है ना. म्हणून या कारणामुळे खरंच हे ईव्हीएम मशीन बॅन झाली पाहिजे. बस एवढंच माझा बोलण्याचा प्रयत्न होता. मी तुम्हाला उदाहरणं देऊन सांगितली आहे की कसं काय घडत आहे साधारण माणसासोबत, मोठ्या लोकांसोबत नाही. त्यांना काही फरक पडत नाही, सत्तेत कोणीही येऊ, फरक पडते फक्त त्या साधारण माणसाला.
ठीक आहे. बस मित्रांनो, एवढंच बोलण्याचा प्रयत्न करतो. आणि खरं बोला, भिवू नका खरं बोलासाठी. आपला आवाज समोर उचला, ठीक आहे, आणि स्ट्रॉंगपणे उचला, प्रश्न विचारा. बस एवढंच बोलतो. जय शिवराय.